टीव्ही सत्यमेव व्रतम। आपण सर्व जेवढे भक्तांनी नोंद घ्यायची। यांनी एक ठरवावं धर्मवीर नावाची एक विशेष अधिवेशन बोलून बरोबर समाधीच्या समोरच्या बाजूला कायदा पारित करावा, आपलं नाव नोंदणी करून पास करावा, आपण घ्यायचे, कायदा बनवावा, जेणेकरून आपण धारकरी वारकरी व्हायचे आणि नॉन बेलेबल ऑफेन्स इच्छा असेल 10 वर्षाची शिक्षा. धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपली नाव नोंदणी करायची। हे संपूर्ण जे विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत तरच ह्या वर्षभर चालणारी नित्यपूजा असणार. त्या नित्यपूजेसाठी तरच हा समाज त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल त्यांनी कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्ते असतील धोरणात्मक ह्याच मेन मागण्या अजून काय मागण्या आहेत त्याच की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा, हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही, त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात. वाघ या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही. वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ आहे ते समाधीबद्दल? तर समाजी एक लक्षात, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही, पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात? दरवर्षी विकासाची मागणी होते, हे सगळे मुद्दे दरवर्षीचे येतात, आता कृतीत येत नाही. माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या. तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोघांना ऐकत नाहीत असं तुमचं ऐकत नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार? अमित शहाकडे सांगितलं, त्यांनी सांगितलंय. काही भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल? एक लक्षात घ्या, भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. हे अंतःकरणात आलं पाहिजे. जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? राजमात्र इतिहासाचे वाद उकरून काढले जात आहेत, त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतंय. लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली. जर कदाचित हे इतिहासाचे बघा कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या. त्याचं उदात्तीकरण करण्यात तो कोण फार काय मोठा नव्हता, मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. ठीक आहे, तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं ते शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो. मला काय, माझं काय तसं मत नाही. कबरी संदर्भात